नदीवेसचा राजा मंडळाच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचं 16वं वर्ष. स्मशानभूमीची स्वच्छता करून दिला सरत्या वर्षाला निरोप. या अनोख्या उपक्रमाचं होतंय सर्वच स्तरातून कौतुक. दरवर्षी 31 डिसेंबर हा सरत्या वर्षातला शेवटचा दिवस अनेक जण अनेक पद्धतीनं साजरा करतात. मुख्यतः पार्टी हाच बेत तरुणाईंचा असतो आणि त्याची चर्चा डिसेंबर उजाडल्यापासून सुरू असते. मात्र गडहिंग्लजमधील नदीवेसचा राजा हे तरुण मंडळ याला अपवाद आहे. दरवर्षी 31 डिसेंबर एका अनोख्या सामाजिक उपक्रमानं साजरा केला जातो. या मंडळाचे कार्यकर्ते स्मशानभूमीची स्वच्छता करून सरत्या वर्षाला निरोप देत असतात आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असतात. हा उपक्रम अखंडपणे गेली 15 वर्ष सुरू आहे. 31 डिसेंबरला सर्व कार्यकर्ते खुरपे, कोयता, कुऱ्हाड असं साहित्य घेऊन एकत्र येतात. यंदा रविवारमुळे शाळांना सुट्टी असल्यानं सर्व लहान मुलं हिरारीनं सहभागी झाली होती. अस्ताव्यस्त पडलेले लाकडं, आजूबाजूला उगवलेलं गवत, झुडपं काढून टाकली गेली. स्मशानभूमी झाडलोट केली. सर्वत्र पसरलेली रक्षा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. लोकांनी हिरण्यकेशी नदीघाट परिसरात टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, देवदेवता, महापुरुषांच्या प्रतिमा एकत्र केल्या गेल्या. पालिकेच्या अग्निशामक गाडीच्या सहाय्यानं स्मशानभूमीसह हिरण्यकेशी नदीघाट परिसर स्वच्छ धुतला. प्रबोधनपर संत वचनांचे डिजिटल फलक परिसरात आणि स्मशानभूमीत लावले गेले. या उपक्रमाचं नियोजन संदीप रिंगणे, गंगाधर हिरेमठ, उमेश मोहिते, बाळकृष्ण रिंगणे, गुरुनाथ मोरे, अमित भिवगडे, बंटी मोरे, अजिंक्य मोरे, सुनील खोत, राजू देसाई, विनायक पवार, शंकर मांगले, दत्ता क्षीरसागर, डॉक्टर चंद्रकांत पाटील, सोमनाथ कुंभार, किरण कुंभार, सर्जेराव रिंगणे, स्वप्नील रिंगणे, महेश खोत आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी केलं.